अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला नव्हे तर दुरुस्तीला परवानगी. केंद्रीय जल आयोगाचा खुलासा. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अलमट्टी धरणाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यास आणि तिची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सांगलीतील ॲडव्होकेट विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का आणि उंची वाढवण्यास मंजुरी दिली आहे का अशी विचारणा केली होती. केंद्रीय जल आयोगाने ॲडव्होकेट कदम यांना 26 जानेवारी 2026 रोजी पत्रव्यवहार करून खुलासा केला आहे. दुसरीकडे धरणाची उंची, साठवण क्षमता किंवा संबंधित कामामध्ये वाढ करण्यासही केंद्रीय जल आयोगाने पूर्णपणे नकार दिला आहे. धरणाच्या सुरक्षेच्या राबवल्या जाणाऱ्या धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कर्नाटक राज्य सहभागी आहे. या टप्प्यात कर्नाटक जलसंपदा विभागाने 18 धरणांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव दिला असून यामध्ये अलमट्टी धरणाचा समावेश आहे. मात्र या मंजूर प्रस्तावात धरणाची उंची वाढवण्याची संबंधित कोणतेही काम प्रस्तावित नाही. हे पुनर्वसन केवळ भौतिक सुधारणासाठी आहे. अप्पर कृष्णा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत ही CWDCने कठोर भूमिका घेतली आहे.